नमस्कार, आपण बघत आहात प्रखर न्यूज। देवळा तालुक्यातल्या खामखेडा येथील मोरेवाडी शिवारामध्ये दिवसा ढवळ्या बिबट्याचा मुक्त वावर वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी आणि शेतमजूर जीव मुठीत धरून शेतीतली कामे करतायत। अनेकांनी तर शेतात जाणेही टाळल्याचं चित्र बघायला मिळतंय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार बिबट्याच्या वावराबाबत वन विभागाकडे वारंवार तक्रार करूनही अद्यापही कोणतीही ठोस कारवाई वन विभागाकडून करण्यात आलेली नाही। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी असताना मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात येतंय। दरम्यान लवकरात लवकर कारवाई न झाल्यास वन विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी रवींद्र आहेरे यांनी दिलाय। आता वन विभाग तातडीने पावलं उचलणार का की एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार याकडे संपूर्ण देवळा तालुक्यासह राज्याचं लक्ष लागलंय। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा। आज 1 जुलै 2026 जागतिक कृषी दिन। आमच्या शेतात आज बिबट्या आढळून आला आहे। तर आमच्या शेतात आज पेरूला फोमिंग लावण्याचे काम चालू होते। कमीत कमी 50 ते 60 मजूर या कामासाठी बाहेर गावून आले आहेत। तर आमच्या शेतात इथून मागे पण 4 ते 5 दिवसा बिबट्या आढळून आला आहे। त्या याच्यावर आम्ही बऱ्याच वेळेस वन विभागाला तक्रार बऱ्याच वेळेस केली गेली, अधिकाऱ्यांना सांगितलं गेलं, पण ते अधिकारी याच्यावर काही ठोस कारवाई करत नाही आहे। ठोस उपाययोजना काही केल्या नाही त्यांनी इथून मागे पण। आणि वेळोवेळी त्यांना आम्ही सूचना दिल्या की आमच्या इथं दिवसाढवळ्या शेतात बिबट्या आढळतोय, पण त्याच्यावर त्यांनी काही असं ठोस उपाययोजना केल्या नाहीत। त्याच्याबद्दल मी त्यांच्या कामावर असमाधानी आहेत आम्ही, आणि याच्यावर त्यांनी त्वरित काहीतरी कारवाई करून या बिबट्याला पकडून घेऊन जावं ही माझी इच्छा आहे। बाकीचे आमचे बालाभाऊ सांगणारच आहेत। नमस्कार, आपण ज्या ठिकाणी उभा आहात हा परिसर म्हणजे देवळा तालुक्यातील हे खामखेडा गाव, आणि या खामखेडा गावामध्ये आज खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर आत्ताच सांगितलं की आज कृषी दिन आहे, शेतकऱ्यांचा दिवस आहे। याच दिवसामध्ये या खामखेडा परिसरामध्ये जर पाहिलं तर सर्वात मोठी सह्याद्रीची पर्वतरांग म्हणजे एक डोंगर दर्याखोऱ्या या ठिकाणी आहेत। या जागेवरती फार मोठ्या प्रमाणावर हिंसक प्राण्यांचा सहवास नेहमीच असतो। आता हा जो स्पॉट आहे तुम्ही बघू शकता, या ठिकाणी अगदी सुंदर अशी ही पेरूची शेती आहे। या पेरूच्या शेतीला सध्या स्थितीला या पेरूंना फर्म बांधण्याचं काम या ठिकाणी 30 ते 40 मजूर लोक या ठिकाणी आहेत। ज्या वेळेला हे मजूर या ठिकाणी फर्म बांधत असताना अचानक त्यांना एका झाडावर एका महिलेवर बिबट्यानं अचानक या कंपाऊंडच्या बाहेरून हल्ला केला, आणि सर्व मजूर घाबरून एका साईडला झालं, आणि अचानक बिबट्याने ते माप बघितल्यानंतर हा बिबट्या या झाडावर चढला। आता देखील हा बिबट्या या झाडावर स्पष्टपणे दिसतोय, आम्ही स्वतःने पाहिला, इथं सर्व साक्षीदार आहेत, यांच्या समक्ष या ठिकाणी पाहिला। वन विभागाला वारंवार या ठिकाणी तक्रार केली। याच्या यादी बऱ्याच वेळेस या बागांमध्ये बिबट्याचा संचार आढळला, बऱ्याच ठिकाणी गायी असतील, गुरं असतील यांचं पण नुकसान झालं। पण सध्या स्थितीला वारंवार वन विभागाला तक्रार करून देखील या ठिकाणी दिवसा ढवळ्या जर बिबट्या येत असेल तर वन विभागाने कुठल्या तरी पद्धतीनं काहीतरी बंदोबस्त या ठिकाणी करायला पाहिजे। आणि जर हा बंदोबस्त झालाच नाही तर या ठिकाणी ऐन पेरणीचा हंगाम आहे, पेरणीच्या हंगामामध्ये मजूर येतील कसं? आता या बिबट्या आढळल्यानंतर हे सर्व मजूर आता घराकडे निघतील, मग या शेतकऱ्यांनी या जामाची फर्मिंग बांधायची कशी? एवढा मोठा खर्च या ठिकाणी केलेला असतो, हा खर्च वाया जाण्याची या ठिकाणी शक्यता आहे। कारण या ठिकाणी या शेतामध्ये बिबट्या आढळला म्हणजे सर्वत्र चौबाजूच्या शेतामधील मजूर आज या ठिकाणून गायब झालेले आहेत। जोपर्यंत या बिबट्यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांना शेती करणंही कठीण आहे। ठीक आहे, आज मजूर वर्ग या ठिकाणी आला, पण उद्याला जाऊन शेतकरी जर आम्हाला पाण्या देण्यासाठी या ठिकाणी आला तर अचानक एकटा शेतकऱ्यावर जर बिबट्याने हल्ला केला आणि ह्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर एखाद्याची जीवितहानी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार वन विभाग आहे, ही आमचं स्पष्ट मत आहे। कारण वारंवार त्यांच्याशी तक्रारी, वारंवार संवाद साधला, आता जवळजवळ 1 ते 1.5 तासापासून या ठिकाणी बिबट्या आहे। वन विभागाशी चर्चा करूनही जर कुठलाही अधिकारी या ठिकाणी पोहोचत नसेल तर, कारण वनक्षेत्र हे फार मोठ्या प्रमाणावर आहे, या ठिकाणी स्पेशल वनपालाची नियुक्ती झालेली आहे, स्पेशल वन कर्मचाऱ्याची नियुक्ती झालेली आहे, पण सध्या तिथला शेतामध्ये बिबट्या येतो आणि जर वन अधिकारी या ठिकाणी येत नसतील तर ही दाद मागायची कुणाकडं? हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे। म्हणून माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये भविष्यात या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू या ठिकाणी होऊ शकतो आणि त्याला सर्वस्वी जबाबदार वन विभाग राहील। धन्यवाद। पुढे जर वन विभागाने याची जर दक्षता घेतली नाही तर आम्ही सर्व शेतकरी मिळून वन विभागावर त्वरित मोर्चा घेऊन येणार आहोत। धन्यवाद। बाप
त्यासले